आणि यंदा पावसाची स्थिती नेमकी कशी असेल आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये कमी पाऊस पडेल, तर जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडेल आणि ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये कमी पर्जन्यमान राहील असा अंदाज वर्तवला जातोय। म्हणजे उतरत्या क्रमाने हे पर्जन्यमान राहील। तर यंदा दुष्काळाचं सावट कसं राहील हे देखील आपण पाहूयात। सरासरीच्या 88% पावसाची शक्यता वर्तवली जाते। पावसाच्या 2 दिवसांमध्ये अंतर येण्याची देखील शक्यता आहे। एल निनोचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे। मराठवाडा पश्चिम विदर्भात एल निनोची तीव्रता अधिक असेल। उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातही एल निनोची तीव्रता अधिक असेल। तर एकाच जिल्ह्यात काही भागात पाऊस पडेल तर काही भाग कोरडाही असू शकतो।